प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेले। शेखर, कोल्हापुरातलं नेमकं काय वातावरण आहे, काय नेमकं म्हणणं या आंदोलनकर्त्यांचं? रिद्धी, कोल्हापुरातल्या ऐतिहासिक बिंदू चौक या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते काही वेळातच सुरू होईल। मात्र नेते मंडळी जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण जर बघितलं तर इंडिया आघाडीचे सर्वच नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सर्वांची एकच मागणी आहे की राज्यभरामध्ये जे महिलांवरील अत्याचार होत आहेत ते अत्याचार खरं तर या ठिकाणी थांबावेत आणि त्यासाठी खरं तर हे आंदोलन मूक आंदोलन केले जाते। आमदार जयंत आसगावकर असू देत, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष उपनेते असू देत, शिवाय इंडिया आघाडीचे अनेक नेते जे आहेत या ठिकाणी दाखल झाले आहेत। आत्ताच आपण ही दृश्य पाहताय, आमदार जयश्री जाधव देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सुरुवातीला मी जयंत आसगावकर आमदार त्यांच्याकडे जाईल। खरं तर मूक आंदोलन आज तुम्ही सगळे करणार होता, काळ्या फिती बांधून या ठिकाणी आंदोलन जे आहे ते केलं नाही। या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोर्चाच आयोजित केला होता, परंतु कोर्टाच्या निर्णयाचा आदर करून त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 1 तास या ठिकाणी मूक आंदोलन करण्याची भूमिका घेतली। खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये जे कायदा भंग झालेला आहे आणि बदलापूरमध्ये जी बालिकावर अत्याचार झाला या निषेधार्थ हा मूक मोर्चा आयोजित केलेला आहे। या राज्यामध्ये कुठलंही कायद्याचं राज्य शिल्लक राहिलेलं नाही, बेबंदशाही झालेली आहे। पोलीस खातं सुद्धा त्या ठिकाणी योग्य प्रकारे दखल घेत नाही, हे निंदनीय आहे आणि या सगळ्या बाबीसाठीच खऱ्या अर्थानं हे आंदोलन राज्यभर होतंय। तर मोर्चा या ठिकाणी काढण्यात येणार होता, बंद देखील पुकारला होता, मात्र बंद देखील आता मागे घेण्यात आलेला आहे। कशा पद्धतीने या ठिकाणी पाहताय, अशा पद्धतीचे अनेक घटना जे ते राज्यभर घडत आहेत, मात्र आपल्याला आंदोलन देखील दिलं जात नाही, अशा पद्धतीची टीका देखील कालपासून होते। कसं बघताय? कोल्हापुरामध्ये एका 10 वर्षाच्या 9 वर्षाच्या मुलीचा निर्गुणपणे अत्याचार करून हत्या केली जाते आणि त्यावेळेला या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री गृहमंत्री हे कोल्हापुरात येतात आणि पीडितस्थळी भेट करत नाहीत आणि उत्सव साजरा करतात, हे एकंदर चुकीचं आहे। कोल्हापूरच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदा काळीमा जाणारी अशी घटना घडलेली आहे आणि याला संपूर्णपणे हे गृह खातं जबाबदार आहे। महाराष्ट्रामध्ये सगळीकडे कायद्यानं सुव्यवस्था ढासळलेली आहे आणि त्यामुळं या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। तर फडणवीस यांनी या सगळ्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी या सगळ्यांची या ठिकाणी पाहायला मिळते। काही वेळात नेते देखील अजून या ठिकाणी दाखल होतील आणि हे आंदोलन जे आहे ते कोल्हापुरातल्या बिंदू चौक या ठिकाणी सुरू राहणार। जी शेखर, इथे राजकीय नेते सुद्धा येतील असं तुम्ही म्हणताय, कोणकोणते नेते उपस्थित राहणार आहेत? रिद्धी, या ठिकाणी आमदार सतेज पाटील देखील येतील अशा पद्धतीची माहिती काल मिळाली होती। मात्र सध्या आपण पाहताय 3 आमदार जे आहेत ते महाविकास आघाडीचे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आत्ताच या ठिकाणी आमदार ऋतुराज पाटील देखील दाखल झालेले आहेत, जयश्री जाधव आमदार या ठिकाणी आहेत, जयंत आसगावकर देखील आहेत। तर बघितलं तर दोन्ही शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत, इंडिया आघाडीचे काही नेते आपल्याला या संपूर्ण आंदोलनात पाहायला मिळतात। विशेष करून महिला देखील काही आहेत, काही महिलांचं देखील रिद्धी आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात। भारती पवार आहेत काँग्रेसच्या, त्यांच्याकडून देखील प्रतिक्रिया। खरं तर अशा पद्धतीनं दिवसेंदिवस घटना ज्या आहेत ते वाढत चालले आहेत आणि आता मूक आंदोलन करायची वेळ तुमच्यावर। ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे। आज आम्हाला महाराष्ट्र आमचा देशात 1 नंबरला होता, तोच महाराष्ट्र आज बिहारप्रमाणे होतोय की काय अशी भीती आम्हाला सामान्य स्त्रियांना वाटत आहे आणि म्हणून याची नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र शासनानं स्वतः संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे। निश्चित शेखर, या सगळ्या उद्विग्न भावना आपण समजून घेऊ शकतो। या सगळ्या संदर्भातले तपशील पुढे तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।